सो जसं मी गॅस केलं होतं, पाऊस चालू झालाय मस्त. आणि बाहेरचं वातावरण पण एकदम गुलाबी, लाईक एकदम मस्त झालंय. तुझं काय? मस्त पाऊस पडतोय आणि खूप बरं वाटलं. थोडं सकाळी गरमी होती पण आता क्लायमेट एकदम थंड झालंय. खूप मस्त वाटतंय आज. असंच पाऊस पडत राहू दे, थोडा रिमझिम रिमझिम. हा, आता जेवणाची वेळ झाली म्हणून घरी चाललोय. जेवण वगैरे थोडस झोपून मग परत प्लॅन. झोपलं तर मग परत यायला नाही मिळणार. मग सो आता मी जेवण वगैरे निघालो आहेत. कुठं जातो आता आपण? प्रतीक शिवलिंग सुकाय वाढला. तर आता आमच्या बरोबर आज सर्व आहेत. मम्मी आहे, मग मामा, मामी. मामा आहे, मामी आहे आणि मग आम्ही युजल 3 लोक आहेत. जे बाकीचे व्हिडिओ ते आहेत. तर आम्ही तुम्हाला मग तिकडचं शिवलिंग दाखवू. हे आताच हे झालं ना, काय म्हणतात? मामा बोलतात की आता नवीन. आता नवीनच झालाय. तर आम्ही तिथे पाया पडायला जातोय. आमचे खूप असे रिलीजियस ट्रिप्स होतात. सब जगह पैर पडणे जा रहे हैं. मला वाटलं ते पहिल्यापासून आहे मामा. नाही पहिल्यापासून नाही. अच्छा. त्याच्यावर का? का? वाद पण सुरू आहे त्याच्यावर. कशाला पण वाद कसला वाद? म्हणजे आता ते कसं गावचं देवस्थान आहे ना परत. हा गावचं देवस्थान सोडून इकडे त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही धंदा बिझनेस साठी करता येतो. अच्छा. आणि ओरिजिनल गावचं देवस्थान आहे ना. हा. अच्छा. तर आता आम्ही पोचलोय प्रतीक शिवलिंगच्या लोकेशनवर. तर मम्मी येत नाहीये तर मम्मीला आम्ही गाडीतच बसवतोय आणि आम्ही चाललोय दर्शन घ्यायला. गाडी जाते. गाडी नाही बघ तिकडे सुरू नाही. खैसून असा खैसून जाऊचा हे काय इकडून जायचं आहे. खैसून माका बऱ्यापैकी येता. म्हणजे मालवणी नाही मला मालवणी येत नाही. आमका तुमका. मगाशी ती पाटीत चिकू सावली गेलो तिकडे. व्हॉट इज चिकू सावली? चिकू सावलीस काय ते? चिकूची झाडं आहेत. अच्छा. अरे पाऊस नाही येत आहे. हा चल. चिकू सावली. हे इथे पण आहे हॉटेल चिकू सावली. इधर से इथून ये. तर इथे तुम्ही पाहू शकतात भेंडीची बाग, लेडी फिंगर आय मीन. त्याची शेती केली आहे इथे. आणि ते मागचं काय मग? वालीची झाड. वालीची झाड आहे. वालीची भाजी करतो. जे साल इथे आहे का? इकडे. तुम्ही आले नाही पहिले? नाही तुम्ही पण पहिल्यांदा झाले. मग चल बरं झालं. पहिल्यांदाच आले म्हणूनच म्हटलंय ना. बघूया ना. आता मी त्या दिवशी फोटो मध्ये कळीला का हा ते बघ लेडी फिंगर हे बघ धरले आहेत बघ. हा. हा ते बघ उभे हे बघ, हे बघ दिसतायत. हा. पुढे बघ हे बघ फोटो मध्ये दिसतात, व्हिडिओ मध्ये. पुढे बघ पुढे बघ. नाही नाही असे असतात. तर हे बघा तुम्ही बघू शकता, हे आहे प्रतीक शिवलिंग इथलं. कायदे हेर का भाई मानलं का?
काय एका धुवायला बघ ना. ते गोल असं ना ते तुझं तुमच्या वाजता. ते झाड तर जांभळाचं वाटतं ना. नाही नाही त्याचंच आहे ते. त्याच्याच आहे ना मध्ये खूप येतो दुसरं झाड आहे ना. फुल बघ किती सगळे फुल आले. वरपर्यंत आहेत फुलं. हॅलो एव्हरीवन. तर आता आज आमचा तिसरा दिवस आहे. तर आज आम्ही चाललो आहे आमच्या कुलदेवीला पाया पडायला. तर तुम्ही बघू शकता इथे आम्ही आता सध्या पोचलो आहे इथे. तर इथे समोर चिप्पी एअरपोर्ट आहे आणि इथलं तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे. आणि बघा इथे मेकअप अजून हिचा काही संपत नाही. घरी Makeup केला तर नाही केलाच. करत आहे. मग काय करते. टिकली लावते. आम्ही तिघच आहे, मी, मृणाल आणि मृणालची मम्मी. तर आता मी निघालो, आता चाललोय, तुम्हाला दाखवतो चिपी एअरपोर्ट कसा दिसतो इथून. आणि बुद्ध दिसते. सो हे चिपीचं एअरपोर्ट आहे. ज्या आमच्या इथून आपल्या घरापासून किती लांब आहे, किती वेळ? 15-20 मिनिट. 15-20 मिनिटावर. तुम्ही बघू शकता हे एअरपोर्ट इथून क्लिअर दिसतंय. नाही विमान पास होता. हो. मी तो किती करते हाय पण नाही विमान. काय टायमिंग असेल. तर आता आम्ही पोचलो इथे वालावलीला. तर इथे आहे हे इथे स्वामीनारायण मंदिर. हे आमचं कुलदेव आहे म्हणून आम्ही ते पाया पडायला आलोय. म्हणजे हे नाही आहे एक्झॅक्टली, हे पण म्हणजे एक मंदिर आहे. हा. पण आता हे स्वामीनारायण मंदिर आहे. तर इथे आम्ही पहिलं पाया पडणार आणि मग पुढे कुलदेवीला जाणार. तर इथे आम्ही आता ओटी घ्यायसाठी थांबलोय आणि तुम्हाला मंदिरचं काय आजूबाजूचं दाखवतो की इथेच आपण खाली गेलो होतो ना. हा येई. तर इथे खाली पण आहे, अजून तुम्हाला दाखवतो. खाली व्ह्यू खूप मस्त आहे. तर आता आम्ही पोचलो आहे सीताराम देसाई मंदिरात पाया पडायला. भेटलं मला थोडं. तुला भेटेल. हम्म. त्यांना बनवायला सांगते ओठी. तर हे बघा किती मोठं मंदिर आहे. लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. खूपच सुंदर आहे आणि आजूबाजूचा एरिया पण तुम्ही बघू शकतात. उसको क्या बोलते, लेक आहे ना. लेक, छोटीशी लेक आहे तिथे. तिथे लोटस लावले. हा, लोटस लावलेत, ते पण तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. आणि खूप ब्युटिफुल जागा आहे. क्या बोल रही. खूप ब्युटिफुल जागा आहे आणि असं पाठी पण असं मस्त फोटो काढायला, असं बसायला जागा आहे. एकदम शांत बसायला एकदम. दाखवूया ना ते पण आपण त्यांना. तर हे मंदिर आहे, इथे जत्रेच्या वेळेस प्रोग्राम्स होतात. तुम्ही बघू शकतात किती मोठा गाभारा आहे मंदिरचा. इथे हवनच असणार.
हे बघा किती मोठा घंटा आहे इथे. तर हे आहे ते लक्ष्मीनारायणचं मंदिर. तुम्ही पाहू शकतात किती सुंदर आहे ते. आणि इथे आल्यावर एकदम प्रसन्न फिलिंग येते, एकदम पीसफुल आणि खूप शांतता आहे इथे. असं वाटतं इथे बसूनच राहावं. हे पिल्लरवर कार्विंग्स पण बघा किती सुंदर आहेत. नाही तिथेच ठेवून. प्रत्येक पिल्लरवर असे कार्विंग्स आहेत बघा. तुम्ही बघू शकता तिथे लाईट नाही पण दाखवलं दिसत असेल तर. हे बघा किती सुंदर आहे. सगळीकडेच इथे सुद्धा आहेत. तर हे आमचं लक्ष्मीनारायण मंदिर वालावलीचं. हे बघा छोटा बाळ. हवा का ब्लॉक केली एवढी बारिश बारिश पाणी आता ना. तर इथे गार्डन सारखा बनवलंय हे बघा. आणि किती छान वारा सुटला इथे. आपण जो पटकन होतो तेव्हा विनायक होता ना. क्यों यार नहीं याद कर. क्या हो रही नाक मारलेस तू. हे बघा आय गेस नदी आहे रे हे. याच्यात बघा तुम्हाला कमळ दिसते. हे बघा हे आता खाली नवीन बनवलं, पहिला बनवलेलं नव्हतं एवढं सर्व. हा काम चालू होतं तुला आठवतंय. आणि इथे लोक कपडे धुवत होते. आता बघा किती कमळ आहे तिथे. हे बघा ये ते आहे तू. पाऊस एवढे किती लांब लांब पर्यंत कमळच तिथे एवढं सगळं. सगळी कमळाची फुलं आहे तिथे. जवळपास असतं. श्री हे बघा तर इथे मोठा बोर्ड लावलाय श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर. हा, आणि त्याच्या तिथे समोरच हे मंदिर आहे. वालावल. तर हे वालावल आहे आमचं गाव. आणि ह्याच्यावरूनच आमचं सरनेम आहे वालावलकर. तर इथून खाली जायचं. खाली आमची कुलदेवी आहे तर तिथे आता पाया पडायला आम्ही चालत चाललोय. सारखं गाडी घेऊन जाऊन कंटाळा आला तर बोलला तर चालतच जाऊया थोडं. मी रस्ता गाडी बघू ना म्हणून आता आम्ही चालत गाडी चाललोय. हो. गाड़ी क्या दिखेगी दूर से क्या. इथून जाऊया ना, ट्रॅफिक बघू ना. थोडी आहे वो थोडी रस्ता आहे. अरे तिथेच निघतोय. कुठे निघतोय तिथे जायचंय आपल्याला. हा मग ते म्हणजे आतनं जाऊन तुम्ही बाहेर जायला रस्ता आहे तिथे. हाँ बट इधर से चलने में क्या तकलीफ है. गाड्या येतात ना फास्ट. मजा. अगं हा तिथे कुठल्या गाड्या असतात गाडी बघायला. आता गाड्या काय येतायत. बोलणार हिला. तिथं बघायचं तिथं एवढ्या गर्दीत आपण गाड्या क्रॉस हा. करतो तिथे गाडी बघायला. नाही तिथे ती बघतच नाही गाड्या. डायरेक्ट लावून जातो ना. हा मग पायात रॉड घेऊन बसतात है ना. बरं वाटतं चालायला पण. हो थोडा वेळसाठी बस. हे बघ इथून रस्ता होता एक्झॅक्ट. मी एवढे इथून असं हा आपण हा आलो हा असतो. तू जायचं ना मग तिथून तेवढ्यासाठी. चित्ता- तर ही आहे आमची कुलदेवी श्रीदेवी खंदरबी. तर इथून हा एवढा छोटा रस्ता आहे तर इथून सरळ चालत जायचं. 5 मिनिटाच्या अंतरावर ते मंदिर आहे. पहिले तर वाटच नव्हती एवढीच, म्हणजे अशी एक माणूस चालेल एवढीच वाट होती. आणि खाली असंच पडायचं, शेती होती. आता एवढा रस्ता बनवलाय. मग इथे मोस्टली सगळ्यांचं सरनेम वालावलकर असेल ना. सबका जरूरी नहीं है. ऑलमोस्ट लोगों का रहेगा बट बाकी किसका अलग अलग भी हो सकता है. ओके.
म्हणून आता ते जसा काका- म्हणून ते काका मला विचारत होते तुमचं सरनेम काय देसाई वगैरे का तर मी तो देसाई देसाई नाही. वाले अगर रहेंगे तो वो लोग रहते रहेंगे बट उनका गांव मेन गांव ये नहीं रहेगा समझी. पण ते जसं बोलले की त्यांचं आंबेरीमध्ये- पण कुलदेव- आंबेरीमध्ये दुसरे लोक येऊन राहतात हा, ते नांदोसकर समजलं मला. वगैरे समजलं ते मला. कसं कुलदेवी नसते मग त्यांचं कसं ते आपण जिथे राहतो तिथला देव आणि मेन कुलदेव वेगळं असतो. आता जसं आंबेरीमध्ये अभी मेरे मम्मी का सरनेम आंबेरी में रहते करके आंबेरकर आहे हम्म. ठीक आहे. म्हणून तिथे ते देवाला जातात पण मेन नाव त्यांचं आणि गाव आजगाव आहे. पहिले का सरनेम आजगाव करे इसलिए पैर पडने वाले लोग उधर जाते. ओके. समजलं तसं आहे ते. तर हे खूप जास्त कोकणात असतं तर हे तुम्हाला समजायला थोडा वेळ जाईल जर तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन किंवा अदर कास्टचे असाल तर कास्ट सब कास्ट मग तिथून नाव गावावरून नावं किंवा नावावरून गाव हे खूप जास्त आहे. सब मिलेगा तुमको यहाँ पर सब जो चीज़ चाहिए सब मिलेगी. मग कोकणात तुम्हाला सगळं भेटणार आहे बघा. आंबे बोलतो सॉरी नारळाची झाडं बघा. नारळाची झाडं तर एवढी दिसतील की विचारू नका. ह्या गोष्टी खोबरे आणि बघा हे बघा व्ह्यू बघा फक्त व्ह्यू बोलतात ना टू डाय फॉर असे व्ह्यू आहेत सगळीकडे इथे. म्हणजे कुठे शूट करू आणि कुठे नको प्रत्येक सेकंडला तुम्हाला असं वाटेल है ना. सगळं लोकेशन एस्थेटिक वाटणार इथे तुम्हाला सगळे लोकेशन. या ट्रू. तर हार्डली 2-5 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे आमचं कुलदेवीचं श्री खंडरबी देवी. आता आम्ही इथे आलो आहे. काय इथेच काढायचं असतं कधी हे चप्पल. अच्छा सॉरी. हे आमचं खंडरबी देवीचं मंदिर. हे बघा इथे वाळू आहे केवढं मोठं आहे बघा. तर आत्ता जस्ट आमचं दर्शन झालं आहे तर आता आम्ही निघतोय घरी जायला. म्हटले चल. हे बाई इथे केवढे आहेत. हे काय हे काय सगळे तेच आहेत काय सगळे काळे दांडेवालीच आहेत ते. नको 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 नको. इथे प्रॉब्लेम एक आहे इथे कोणाचे झाड तोडायचे नसतात. आणि अशा प्रकारे आम्हाला मंगूस दिसले आहेत 2 कपल. देवर कपल गोल्स. कॉट इन सम अदर ऍक्टिव्हिटी बट तूने डिस्टर्ब किया या ते बघतायत प्रिव्हसी कुठे भेटते. हे नॉनसेन्स लोक आमची प्रिव्हसी खराब करायला आले. ते बघतायत ना आपल्याकडे आणि पळतायत ना. बघ ना पाठीवरून आपल्याकडे बघतील मग पळतील. ओ ओ एक छोटा एक मोठा आहे. फीमेल असणार. हेल्मेट स्लो कर ना. ते आलं बरोबर. क्रेज लगाय ना व्हॉट्सअपची स्टोरी का. गाईज आता आम्ही असंच नेहमी गाडीमध्ये कुठून कंटाळा येतो म्हणून आम्ही आता काही दिसत नाही पण तरीच स्कूटी घेऊन फिरतो. हा स्कूटी घेऊन केडी मारून निघाले. मम्मी माझी बोलत असते की रात्रीची लोकल कशी जातात. लोकल हा म्हणजे लाईक एवढं रात्री इथे जंगलात ना जातात ना मधून तो कैसे जाते. नाही ती बिझी होती कॉल वरती. अरे बाबा पण अंधार आहे आणि मस्त गार वारा येते. एकदम थंड वारा आहे सुटलाय. असंच आम्हाला आता घरी मस्त संडे आहे
चिकन बनवायला चालू केली आहे. तर चिकन साठी मग सगळं सामान घ्यायला पाठवलं. सगळं नाही करता आणि आम्ही तसंच आम्हाला असं- 2 इंसान. असं पण आम्हाला राऊंड मारायचाच होता, तर आम्ही राऊंड मारतोय. काहीतरी बहाणा पाहिजे होता, तर बहाणा भेटला आम्हाला. I was the chosen one to make chicken. मैं सो गया. हा. लास्ट डे आलाय. चण्यांचं डिस्कशन चालू झालं. तर लास्ट दिवस होता, तर लास्ट दिवस आम्ही कुठे गेलो नाही, घरीच आराम केला. आणि मागची बघ इग्नोर करा. तर आता आम्ही निघालोय मुंबईला जायला. कारण आम्ही छोट्या ट्रिप साठी आलो असं होतो, जसं 2 दिवसासाठी. की असं थोडा रोड ट्रिप पण पाहिजे होती आणि असं ब्रेक पण पाहिजे होतं, असं नॉर्मल लाईफ पासून. म्हणून आम्ही गावी आलो होतो. आणि आता लास्ट डे आमचा आला आहे, जिथे आम्ही घरी चाललोय. तर बॅक टू मुंबई, बॅक टू बाई. सो गाईज, तुमचा ट्रिप कसा होता? मम्मी, ट्रिप कसा होता तुझा? खूप छान आणि खूप मजा आली. आणि कसं म्हणजे ह्या साईडला खूप पाऊस आहे आणि ब्रिज वगैरे बघायला खूप मजा आली. परत खूप खण्या जंगलामध्ये आम्ही फिरायला गेलो होतो, देवांचं दर्शन घेतलं आणि खूप ऍव्हरेज मराठी फॅमिली ट्रिप. आम्ही सगळ्यात पहिला देवांचे दर्शन घेतो. देवांचे दर्शन घेतले. आणि आणि मेन म्हणजे मला मालवण फिरायला खूप आवडलं. अच्छा, खूप गाव कसं वाटलं? गाव पण खूप सुंदर आहे आणि खूप मग परत येणार की नाही? परत येणार ना तर तुम्ही आले तर आम्ही आम्ही तर घेऊन येऊ, आम्ही तर काही रेडीच आहे. येणार कारण खूप छान वाटतं बघायला. परत तुमच्या देवांचं दर्शन घेतलं. पण गणपतीत अजून खूप मजा असते. गणपतीत तर नेक्स्ट लेवल मजा असते. गणपतीत आलो असतो, पण मला काय आता बोलतात, सुट्टी मिळणार नाही गणपतीत, म्हणून येऊ शकत नाही थोडं कामामुळे. तर बघूया, ट्राय करूया. आम्ही जर गणपतीत आलो तर नक्की त्याच्यावर सुद्धा एक ब्लॉग बनवू. तर आता आम्ही निघालोय, तर बघूया आता. आम्ही करत होतो डिस्कस आलूचं भाजी. हा, तुम्हाला पण रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही बॅकग्राऊंड मध्ये आलूची भाजीची रेसिपी डिस्कस होते. अळूचं फतफत. रेसिपी मला सांगितली आणि मला आवडली ती. त्याप्रमाणे मी बनवणार पण आहे. हा. तर आता आम्ही आलोय कट्ट्यावर. तर इथे एक विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. ते पहिलं खूप लहान होतं, पण आता त्याला मोठं केलं आणि खूप सुंदर केलंय. तर तुम्हाला मी दाखवतो आता. तसं मला खूप छान केलंय मंदिर. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ. खूप मस्त मंदिर. खूप मस्त मंदिर थांबू केलंय. शकतो, जायचंय? जागा तर Reduce speed ahead. सो गाईज, आम्ही आता फर्स्ट स्टॉप घेतला आहे कॉफीसाठी, कॉफी ब्रेक. आणि त्याच्या अगोदरच आमच्यासोबत ऑलमोस्ट एक इन्सिडेंट होता राहिलाय, जिथे आमची गाडी घासणार होती एकदम मजबूत वाली. एक बाईक वाला अचानक लेफ्ट मधून राईटला आला. तर त्याला वाचवलं आम्ही कसं तरी. आणि इथे पण हायवे, तो हायवेला एकदम बघून अलर्ट वे मध्ये चालायचं होतं. बाईक ते काका फुल काय माहिती आपले धुंदीत होते. हो धुंदीत चालवत होते ते. हो. आणि एकदम बोलतात ना, स्वॅग वाले कामा होते बाईक. डायरेक्ट राईट घेऊन गेले मारला. आम्हाला. तुम गलत हो, मैं तो सही हूँ. ऑर्डर दिया की नाही? नाही, क्यों? तिला माहित नाही ना काय कुठच्या ह्याच्यात देतोय. मम्मी चाय पी गया पप्पी बस. अरे कुठच्या ह्याच्यात जायची ती. तुझं पण काय माझ्या घरचा थोडी आहे. काय बाहेर मध्ये पण पटकन 2 सेकंड साठी असं गरम वाटलं.
आणि मग आता गार लागतंय. घेऊच आहे, काय होतंय. कोण आहे ते? कॉफी भेटेल का? 2 कॉफी आणि 1 चहा. ठीक आहे. आता आम्ही ऑर्डर दिली 2 कॉफी 1 चहाची. आणि मग कॉफी चहा पिऊन कॉफी चहा पिऊन परत निघणार. थोडं गॅस भरायसाठी थांबायचं आम्हाला. लोग भी शॉक हो जाएंगे, हैरियर सीएनजी कब से आ गई. येस. त्याला पाय थोडे मोकळे केले, बरं वाटलं. है ना? चल. पोट टंकी पण मोकळी करायची होती, बट स्पॉट नाहीये. आता पेट्रोल नाही भरायला थांबू बरं, ते बनवतात. तर तू चल का बोललास? आज आमची कॉफी आली आहे. मम्मी चहा कशी दिली? चाय सुंदर आहे. सुंदर काय टेस्टी छान टेस्ट आहे याची. गुळाची सॉरी साखरेची चाय पण खूप छान बनवते. हा, खूप छान आहे. आणि आम्ही कुठेतरी डोंगरामध्ये मम्मी चहा नाही, माझी मम्मी बासुंदी पिते. साखरेत थोडी चहा पत्ती असते फक्त. चाय छान बनवते. इतना मीठा पिता है. तेव्हा ते जरा सुस्ती. मोठं आहे ना? काय माहित नाही. 2 मिनिटापूर्वी आता आम्ही व्हिडिओ काढला तेव्हा पूर्ण उजेड होता आणि आता बघा बाहेर पूर्ण काळोख झालं. खिडकी खोलची कसं होतं. पाणी येणार आज. पाणी येत आहे. आठवण पण दिसत. पूर्ण पूर्ण काळोख झालाय बघा. म्हणजे ते क्लायमेट दर 2-2 मिनिटाला चेंज होतंय. आम्ही आल्यापासून तसं होतंय. आणि आता खूप पाऊस पण चालू झालाय पुरात. तर फायनली आम्ही घरी पोहोचलोय. आता 1:30-1:45 झालेत आणि हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा अशाच कंटेंटसाठी. पीस. बाय.